संघासाठी फलंदाजीसाठी मैदानात उतरला योगेश पेनकर, त्यांच्या बरोबरीने असलम शेख, तर गोलंदाजीसाठी रायगड एक्सप्रेस अर्थातच खोपोलीचा नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे सेमी फायनल नंबर 2. पहिला चेंडूवर मोठा फटका मारला जातो. योगेश पेनकरच्या बॅट मधून निघालेला हा फटका चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर पहा मी जी मॅच किती मोठी आहे कुणाल जी आपण म्हटल्याप्रमाणे पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात होते. नरेश ठोंबरे सारख्या तेज तर्रार गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय योगेश पेनकर कडून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर धुडकावून दिला जातोय. 2 चांगल्या खेळाडूंमधील लढत असे म्हणावे लागेल. नरेश ठोंबरे एक कल्पक गोलंदाज आहे, तेज तर्रार गोलंदाज आहे. योगेश पेनकर तेवढाच ताकदवान फलंदाज आहे. बॅकफुटला साथ, चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता योगेश पेनकरचा. एक धाव मिळेल. उस्मान चेंडू अडवतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या. प्रत्येक जण मात्र या मॅच साठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेत. रायगड मधून देखील बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आलेले असतील आणि रायगड मध्ये बरेचसे प्रेक्षक इंटरनेटच्या माध्यमातून ही मॅच देखील पाहत असतील, कारण रायगडचा संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अर्थातच उस्मानचा संघ खेळतोय. उरण आणि पनवेल या दोन्ही तालुक्यातील एकत्रित साईड या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. नरेश असलम शेख यांच्यासाठी 28 धावांची खेळी या अगोदरच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. हो, सुरेख चेंडू वेगाच्या जोरावर बीट केलं जात आहे. अतिशय वेगवान पद्धतीचा हा चेंडू बीट होत आहे. असलम शेख यष्टीरक्षकाच्या हातात, अर्थातच बंटीच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. तर सुरुवातीच्या काळात मात्र नरेश ठोंबरे मुंबईत व्यावसायिक क्रिकेट खेळायला यायचा, याच संघातून खेळायला यायचा. बंड्या बॉईज, ट्रायडंट नवी मुंबई आणि आज मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या म्हणजे असलम शेख हेच बंड्या बॉईज संघामध्ये घेऊन आले होते नरेश ठोंबरेला. आज मात्र त्यांचा सामना करायचा आहे. नरेश एक फटका मारला जातोय. हवेत चेंडू जाईल. काही चेंडू जरूर हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. मन्नी एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल दिलाय योगेश पेनकरने. असलम शेख तोपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र असलम शेख धावबाच्या रूपात बाद. पहिला धक्का बसतोय. कॉल थोडासा उशिरा जरूर दिला होता, परंतु तोपर्यंत पोहोचू शकले नाही. असलम शेख आणि धावबाच्या रूपात बाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय तो ट्रायडंट नवी मुंबई संघाला. 8 धावांवर पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. पाहूया तर पहिला धक्का या ठिकाणी बसतोय ट्रायडंट नवी मुंबई संघाला आणि असलम शेख धावबाच्या रूपात बाद होत आहेत. चालू असणारा सेमीफायनलचा जबरदस्त सामना फलंदाजीसाठी मैदानात मात्र उतरताना आपण पाहायला मिळतोय कृष्णा सातपुते. टेनिस क्रिकेटची परिसीमा ज्या खेळाडूने बदलून टाकली. तोच खेळाडू मैदानात उतरतोय कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी नवी मुंबईतील स्पर्धेमध्ये. कारण नवी मुंबईत कृष्णा सातपुते घनसोलीच्या मैदानात खेळायला येतो आणि तदनंतर नवी मुंबईच्या या स्पर्धेमध्ये खेळताना आपण कृष्णा सातपुते मैदानात फलंदाजीसाठी जातोय. पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहतोय या कृष्णा सातपुतेचा. कारण उडुपी प्रीमियर लीग मध्ये देखील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला होता कृष्णा सातपुते. महाराष्ट्रातील अशा कित्येक स्पर्धा ज्या कृष्णा सातपुतेने आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवलेल्या आहेत आणि या व्यावसायिक खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक टेनिस क्रिकेटमध्ये कमाई करणारा खेळाडू कोण असेल तर तो कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी मैदानात जातोय. योगेश पेनकर आणि त्याच्या बरोबरीने कृष्णा सातपुते. पावसाळी क्रिकेटमध्ये कृष्णाला पाहणं नक्कीच वेगळी गोष्ट असणार आहे, कारण सातत्याने टेनिस बॉलच्या क्रीडा स्पर्धा गाजवत असतो. परंतु 2 वर्षापूर्वी कृष्णा सातपुते कोलगेट मैदानात बांद्र्याला या ठिकाणी आला होता आणि विजेतेपद मिळवून दिलं होतं. फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय कृष्णा. गोलंदाजीसाठी तयार आहे. पुन्हा एकदा तेज तर्रार नरेश ठोंबरे कृष्णा सातपुतेसाठी. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू. व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. वेग वाढवण्याचा प्रयत्न होता. वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु ते करण्याच्या नादात दिशा हरवून बसला गोलंदाज. एक धाव मिळेल.
एका धावेने संघाची धावसंख्या 9 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. कृष्णा नरेश ठोंबरे, साजिद 11 तळोजा वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा गुडलंन स्पॉटवर पडतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. बीट होतोय की कृष्णा आणि तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव. बॅटची काढा मात्र या ठिकाणी जरूर होती. झेलबाची संधी जरूर होती. बचावला या ठिकाणी कृष्णा. पाहूया या मिळालेल्या जीवदानाचा फायदा किती कुठपर्यंत घेतला जातोय कृष्णाच्या माध्यमातून. आता कुणाला असे एकही बहुतेक महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत खेळलेले आहेत. काल सुमित ढेकळे या ठिकाणी खेळला. ओमकार देसाई या ठिकाणी, एजाज कुरेशी या ठिकाणी खेळला. आज देखील योगेश पेनकर, कृष्णा सातपुते अशी मोठमोठी नावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सर्वच पाहायला मिळाली. आणि नवी मुंबईत हे खूप कमी घडतं कारण तुमच्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धा जास्त असतात. अतिशय चांगला मुद्दा घेतलाय चंदू सर तुम्ही, कारण सर्वच जे स्टार आहेत त्या टेनिस क्रिकेट विश्वातले ते या नवी मुंबईत येऊन खेळले, ही एक महत्वपूर्ण बाब आहे. आणि आयोजकांना देखील याचं संपूर्ण श्रेय देईन. मग किरण मेहर असो, सन्मान्य नगरसेवक साहेब असो, अनिल भोईर असो, तानाजी काका असो, त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंना सातत्याने मागणी होती आणि ते नवी मुंबईकरांसाठी त्यांनी करून दाखवलंय. बॅकफुटला आले चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने थटवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय या ठिकाणी दाखवतोय नरेश ठोंबरेच्या माध्यमातून. पहिलं षटक संपतंय. धावफलकावर धावसंख्या झाली ती 11 धावा धावफलकावर. आणि या सर्वांचा तर वाटा आहेच आहे, परंतु माझ्या मते कुणाल दाते यांचा वाटा देखील तेवढाच मोठा आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं देखील या आयोजनामध्ये मोलाचा सहभाग राहिलेला आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून इंटरनेट संतोष नाणेकर यांचं कौतुक करावे लागेल. ही स्पर्धा जगभर दाखवतायत. तर पहिलं षटक संपतंय. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्ही सांगितलं की कुणाल दाते यांचा वाटा आहे, परंतु अविनाश सुतार साहेब यांचं देखील मी कौतुक करेन. कारण अविनाश सुतार साहेबांनी मला सांगितलं होतं की अशा प्रकारची स्पर्धा, एक वेगळी स्पर्धा आम्हाला भरवायची आहे. त्यावेळेस किरण मेहर यांनी देखील आमच्यापर्यंत कळवण्यात आलं होतं की परंतु स्पर्धा आपल्याला भरवायची आहे, केंद्रबिंदू प्रेक्षक असेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. म्हणूनच आम्ही ओपनच्या क्रिकेटरना इथे बोलवलं आणि खास करून 1 लाख रुपये हे पारितोषिक ठेवलं आणि त्यामध्ये मात्र योगदान दिलं सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब यांनी. लगेचच आम्हाला सांगितलं होतं की पारितोषिक मात्र 1 लाख रुपये ठेवा. पहिलं षटक संपतंय. 11 धावा, एक बाद 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सेमीफायनलची लढत, बलाढ्य सामना या ठिकाणी तुमच्या समोर येतोय. गोलंदाजीसाठी अंकुर सिंग. अखूट टप्प्याचा उसळी घेणारा हा चेंडू डेड बॉल, मृत चेंडू घोषित केला जातोय. अंकुर सिंग आरसीएफ संघातून आपण अंकुर सिंग यांना खेळताना नेहमीच पाहत असतो. तेच तर गोलंदाजी पाहायला मिळत असते. निलेश परदेशींचा ज्या ज्या वेळेला संच येतो त्यामध्ये अंकुर सिंगचं नाव आवर्जून घेतलं जात असतं. उत्तर प्रदेशात देखील बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. आवर्जून त्या ठिकाणी देखील क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी जात असतात अंकुर सिंग. सुरेख चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. परंतु एक धाव जरूर मिळणार आहे योगेश पेनकरला. स्वतः निराश असणार आहे कारण थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून द्यायचा होता मिड विकेट झोन मध्ये, परंतु तसं होऊ शकलं नाही. खालची कडा घेतली गेली बॅटची आणि जवळ चेंडू थांबला. 1 धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या 12 धावांवर पाहायला मिळते. फलंदाजीसाठी सज्ज होतोय कृष्णा. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, चेंडू कट होतोय, थोडीशी उसळी देखील घेतोय. बॅटच्या पट्ट्यात काही कृष्णाच्या येऊ शकत नाहीये आणि 1 धाव बाईच्या स्वरूपात पंच विश्वनाथ ठाकूर घोषित करतायत. पुन्हा एकदा मिड विकेट सिलेक्ट झाला होता कृष्णाच्या माध्यमातून, परंतु काल देखील या गोलंदाजाने अंकुर सिंगने प्रभावित केलं होतं कुणालजी, कारण चेंडूमध्ये वेग कमी करतोय, परंतु अचूक टप्प्यावर भर देण्यामध्ये या अंकुर सिंगचा आहे. हो, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. आता मात्र या अगोदरच्या चेंडूच्या तुलनेमध्ये वेगवान चेंडू होता. चेंडू कट करतोय, टप्पा पडल्यानंतर उसळी देखील घेतोय आणि चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. योगेश पेनकरचा फसतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. आतापर्यंत जर पाहायचं झालं तर दुसरं षटक सुरू आहे.
लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक आलेले आहे दोघांना देखील. कृष्णा सातपुते यांनी जर 3 षटकार लगावले तर विवेक सुतार साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि योगेश पेनकर यांनी लगातार 3 षटकार लगावले तर किरण मेहर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया ही पारितोषिक. काल मात्र या ठिकाणी सुमित ढेकळेने लगावलेलं दिवसभरातील पारितोषिक जरूर जिंकलं होतं. सुरेख फटका, एक अप्रतिम फटका, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने. योगेश पेनकर, छोटा पॅकेज बडा धमाका. योगेश पेनकर का बॅट मधून निघालेला एक अप्रतिम फटका समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. अप्रतिम चेंडू चांगला होता, कुणाला चेंडू खराब नव्हता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्यावर मारलेला फटका हा तेवढा सुंदर होता आणि त्याचं रूपांतर षटकारामध्ये झालं. धावसंख्या वाढली, 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अंकुर सिंग एक गलती केली, बॅटच्या रेंज मध्ये चेंडू दिला. अंकुर डेड बॉल, 2 डेड बॉल अलाउड असतील आणि दुसरा डेड बॉल होता. यानंतर जर अशा प्रकारचा डेड बॉल टाकला गेला तर त्या नो बॉल दिला जाईल, घोषित केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ती 19 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. अप्रतिम असं आयोजन क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या परिसराचे कार्यसम्राट लोकप्रिय नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अविनाश सुतार शिरवणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अडवला जातोय आणि धावसंख्या 1 ने वाढत जाऊन पोहोचते. ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 संपतंय, 2 षटकं संपतायत, 20 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल रायगडच्या बाजूने, रायगडच्या गोलंदाजांच्या माध्यमातून म्हणावी लागेल, कारण 2 नामवंत फलंदाजांना थोपून धरले असं म्हणावं लागेल आतापर्यंत. पाहूया कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि या अगोदरचा सामना जरी कोणाची पाहिला असेल या संघाचा, सुरुवातीची काही षटकं जरी अडकुळत खेळत होते असले तरी तदनंतर मात्र चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती. खरोखर चांगल्या गोलंदाजीचा नमुना येथे सादर केलाय चंदू सर रायगडच्या गोलंदाजाने. त्यामध्ये नरेश ठोंबरेने 11 धावा दिल्या तर अंकुर सिंगने 9 धावा दिल्या. अंकुर सिंगने या षटकामध्ये केलं काय तर अंकुर सिंगने टप्पा अचूक ठेवला, त्याचबरोबर स्विंग असतो त्यावर नियंत्रण ठेवलं. बाहेर जाणारे बॉल जे होते डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाचे ते अचूक टाकले, परंतु एक बॉल व्यतिरिक्त जो षटकार लागवला योगेश पेनकरने समोरच्या दिशेने, तो एक चांगला फटका होता मी म्हणेन योगेश पेनकरच्या बॅट मधून. कारण फुलर लेन खोलवर लेनचा टप्पाचा हा बॉल आणि त्याला मात्र हेलिकॉप्टर लगवणं तितकंसं कठीण होतं. तर नक्कीच चांगला फटका होता, परंतु अजूनही 3 षटकांचा कुणाल खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 3 षटकामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळत आहे. लढत सुरू आहे. नवी मुंबईतील मातब्बर संघ ट्रायडंट नवी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला रायगडचा संघ, अर्थातच साजिद 11 तळोजा, अर्थातच भाग 11 तळोजा. गोलंदाजीसाठी येतोय बालाजी पिल्लई, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर फलंदाजीसाठी योगेश पेनकर. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, हवेत चेंडू जातोय आणि योगेश पेनकरला तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. पहिल्या चेंडूवर यश मिळतंय बालाजीला, खेळाडू बाद. ऐश्वर्य ते फलंदाजी करण्यासाठी ऐश्वर्य सुर्वे, डीएन नगर अंधेरी परिसरातील असणारा हा खेळाडू शीतलादेवी संघातून मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतो. बंड्याबाई संघात अर्थातच ट्रायडंट नवी मुंबई संघात मात्र त्याची वर्णी लागली. पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स या ठिकाणी राहतोय. आणि खरोखर घाऱ्यासाठी जे पारितोषिक लावलं होतं योगेश पेनकरसाठी. किरण मेहर तुम्ही सुटलेला आहात, परंतु विवेक सुतार साहेब अजून ऑनलाईन आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. योगेश पेनकर बाद होतोय. काल मात्र लगातार 4 षटकारांची आतषबाजी योगेश पेनकर कडून जरूर झाली होती, परंतु कृष्णा सातपुते अजून मैदानात आहे. षटकार चौकारांची आणि कृष्णाची फलंदाजी हे जर अगोदरच ठाऊक असतं कृष्णा या ठिकाणी येणार आहे तर आता प्रेक्षक संख्या दुप्पट झाली असती. हा कृष्णाचे फॅन तेवढे मात्र पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा बालाजीच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने चेंडू फटकावला जातोय. आणि धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य सुर्वे फलंदाजीसाठी मैदानात गेलाय.
सुरेख क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळालं। एका बाजूला ग्रामीण गटातून गावदेवी धारावे हा संघ अंतिम फेरीत जाऊन दाखल झालाय। नवी मुंबईत प्रत्येक गावाचा एक संघ अशा प्रकारे संघ असता पाहायला मिळत असतात, सातत्याने तशा स्पर्धा पाहायला मिळत असतात। आणि आज मात्र 8 संघ ग्रामीण पद्धतीचे आणि 8 संघ ओपन खुल्या गटातील पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि त्यामुळे एक वेगळी लज्जत, वेगळी रंगत या स्पर्धेला आलेली आहे। एका बाजूला ग्रामीण क्रिकेटचा थरार, एका बाजूला खुल्या गटातील क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय। सुरेख फटका ऐश्वर्याच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मारलेला फटका, परंतु त्याचं रूपांतर झेलात या ठिकाणी होत आहे आणि ऐश्वर्याला तंबूचा रस्ता पटकारावा लागतोय। चांगला फटका होता परंतु त्याचं रूपांतर झेलात झालं। उस्मानने मात्र एक सुंदर झेल या ठिकाणी घेतला आणि ऐश्वर्याला माघारी परतावं लागतंय। खूप मोठा धक्का बसतोय कारण धावसंख्या 21 वर आणखीन एक धक्का, कारण षटक क्रमांक 30 सुरू आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गोलंदाजी जर पाहिली, विजय पावले असेल, गौरव शुक्ला असेल, दिनेश भोसले असेल, ह्या गोलंदाजी जर यांची पाहिली तर तुम्हाला 50 धावांमध्ये देखील फाईट करण्याची क्षमता या संघाकडे आहे, परंतु 50 धावा करणं गरजेचं आहे। फलंदाजीसाठी जातोय जावेद, जावेद फलंदाजीसाठी मैदानात जातोय। जावेद शेख ठाणे जिल्ह्यातून, ठाणे शहरातून मात्र सुरुवातीला या खेळाडूचं क्रिकेटमध्ये आगमन झालं। आकाश 11 घाटकोपर या संघातून सुरुवातीचं क्रिकेट खेळलं गेलं, तदनंतर मॅचलेस स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन या संघातून कित्येक वर्ष चांगल्या दर्जाची कामगिरी जावेदची राहिलेली आहे। टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्या खेळाडूमध्ये जावेदचं नाव घेतलं जातं आणि लगातार 8 षटकार मारण्याचा विक्रम देखील जावेदच्याच नावावर आहे। पाहूया जावेद मैदानात जातोय फलंदाजीसाठी, कशा प्रकारची कामगिरी जावेदच्या माध्यमातून होते। तर समोर फलंदाजीसाठी सज्ज आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सुपर हिरो कृष्णा सातपुते। कारण थोडस क्रिकेट वेगळं असतं, रबर बॉलचं तेवढं टेनिस बॉलचं क्रिकेट फुटवर्कसाठी प्रॉब्लेम होत असतो। ओल्या विकेटवर खेळायचं आहे, ओल्या बॉलने गोलंदाजी करायची आहे। सुरेख फटका कृष्णा सातपुते, ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जाऊन पाण्यात थांबतोय। कृष्णा शैलीत फटका मारला गेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील कृष्णा। आणि त्यावेळेला कृष्णाची तुम्ही टेनिस बॉल खेळताना फटकेबाजी पाहत असता, त्यावेळेला कृष्णा मेड काही कुणाल जी फटके आहेत ते केवळ कृष्णाच मारू शकतो, अशा प्रकारची फलंदाजी कृष्णाची नेहमी पाहायला मिळत असते। आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी 2 ने वाढते जाऊन पोहोचते, ती 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। आतापर्यंत अतिशय तिखट मार आहेत रायगड संघाचा, साजिद 11 तळोजा संघाचा। शिरवणे प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभलाय, प्रेक्षकांची देखील मात्र प्रचंड गर्दी आहे आज या ठिकाणी पाहायला मिळते कालच्या प्रमाणे। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, गुडलँड स्पॉटवर चेंडूचा टप्पा, तदनंतर चेंडूने घेतलेली उसळी यष्टीरक्षक मणीचा घेतलेला वेध, परंतु मणीकडून थोडीशी चूक झाली आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी धावेत होताना पाहायला मिळते। 22च्या स्वरूपातील धावपंच शशी साटम सर घोषित करतायत आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते, ती 24 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। कृष्णा, अपेक्षा मात्र कृष्णाकडून बऱ्याचशा आहेत, पाहूया त्या पूर्ण करतोय का, कारण पावसाळी वातावरण आहे, पावसाळी क्रिकेट आहे, सिमेंटची विकेट आहे। अकोटप्याचा हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातोय, 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे। डेड बॉल, मृत चेंडू घोषित केला जातोय। थोडं जास्त अकोटप्याचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये सिमेंट प्लॉटवर चेंडू पडला नाहीये, पाठीमागे मातीमध्ये चेंडू पडलाय, चिखलामध्ये चेंडू पडलाय, डेड बॉल घोषित केलाय आणि 24 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे। सुंदर क्रिकेटचा नजारा आपण या ठिकाणी पाहतोय, प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत। कालच्या पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत, मंत्रमुग्ध करणारे क्रिकेटमय वातावरण पाहायला मिळते। अतिशय सुंदर क्रीडांगण देखील आहे, छोटंसं मैदान आहे, परंतु त्यातही पावसाळी क्रिकेटसाठी पोषक वातावरण। अकोटप्याचा चेंडू जावेदच्या बॅट मधून निघालेला एक जबरदस्त फटका, परंतु पुन्हा एकदा मैदानात घेऊन येतोय हा फटका। तर या मैदानात येताना तुम्हाला नशीब देखील घरून बरोबर घेऊन येणं गरजेचं आहे। तर हा फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय, 4 धावांचा फटका या ठिकाणी पडतोय आणि जर षटकार गेला असता तर षटकाराच्या बाहेर जवळजवळ 40 फूट लांब गेला असता, परंतु तसं झालं नाही, झाडाला चेंडू आदळला, पुन्हा एकदा मैदानात येतोय। 2 धावांमध्ये त्याचं नक्कीच 2 धावांमध्ये परावर्तित होतोय। 3 षटकं संपतात, 3 षटकांच्या समाप्तीनंतर ट्रायडंट नवी मुंबई संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या कुणाल दाते 26, परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 3 षटकांमध्ये 26च झाल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या। तर पाहूया यानंतरच्या 2 षटकांमध्ये काय होतंय आणि काय होतंय, पाहत राहा। एक जबरदस्त सामना, जबरदस्त स्पर्धेमध्ये अर्थातच शिरवणे प्रतिष्ठान आयोजित एक लाजबाब क्रीडा स्पर्धा, आणि ऐकण्यासाठी मात्र मी घेऊन जातोय असाच एक लाजबाब समालोचक नवी मुंबईचा कुणाल दाते यांच्याकडे।
धन्यवाद चंदू सर. नवीन गोलंदाज अंकुर सिंग आणि खरोखर एक चांगला गोलंदाज ज्याने षटक क्रमांक टाकलं होतं. दुसरं 9 धावा खर्च केल्या होत्या. आपल्या स्विंगने बीट केलं होतं फलंदाजाला. तोच गोलंदाज स्विंगचा सुलतान अंकुर. तर मागच्या वर्षी आपण पाहू शकाल बी डिव्हिजन कांगा लीग मध्ये 30 विकेट मिळवणारा हा गोलंदाज आहे कांगा लीगचा अंकुर सिंग. इथे मात्र डेड बॉलचा इशारा. पहिला डेड बॉल, 2 डेड बॉल दिले जातील परंतु तिसरा बॉल नो बॉल घोषित केला जाईल आणि त्या नो बॉलवर जेवढ्या धावा येतील त्या देखील संघाला मिळतील याची नोंद घ्या. 2 वेळेस डेड बॉल, तिसरा बॉल जर पडला अशा प्रकारे मातीत तर तो मात्र नो बॉल असेल. संघाची धावसंख्या आहे 26 अंकुर सिंग. चांगला फटका कृष्णाच्या बॅट मधून ऑन ड्राईव्ह केला जातोय. 1 रन इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात भर पडते, धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. आपण ज्या खेळाडूची सातत्याने गेले 3 दिवसापासून वाट बघतोय, टेनिस क्रिकेट जगतातला सुपरमॅन म्हणून ज्याची ओळख आहे, कृष्ण कुंज बंगला म्हणजेच 40 लाखाचा बंगला ज्याच्या नावावर आहे, या क्रिकेटच्या भरोश्यावर तोच कृष्णा सातपुते सध्या खेळण्यासाठी सज्ज होतोय. संघाची धावसंख्या 27. पण पाहू शकाल मोठं योगदान, एक खडतर प्रवास, ग्रामीण विभागातून येणारा, एक छोट्याशा खेड्यातून येणारा खेळाडू परंतु दुबई पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि आज प्रेक्षकांच्या मनामनात घर केलेला खेळाडू म्हणजेच कृष्णा सातपुते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी अंकुर याची. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे करतोय बुलसाय. इथे मात्र चुकलाय प्रयत्न. मन्नी याचा 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावसंख्या 28. कृष्णा सातपुतेचा जर तुम्ही प्रवास पाहिला टेनिस क्रिकेट विश्वातला, अतिशय खडतर, 10वीच्या शिक्षणानंतर वडिलांचं निधन, आईचं निधन आणि त्यानंतर मात्र घेतलेली गरुड झेप, अप्रतिम असा प्रवास. बॅटची कडा घेतली, 1 धाव इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न. बॉल झाडाला लागला त्यामुळे झेलचित नसेल फलंदाज. 1 रन पूर्ण करताना कृष्णा सातपुते. संघाची धावसंख्या 29 वर. खरोखर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक जादूगार म्हणून ओळखला जातो हा खेळाडू. नुकताच केरळचा दौरा करून आला, तिथे देखील घातक फलंदाजी दाखवली. भरत लोहारच्या साथीने 29 धावा फलकावर लागल्या. ट्रायडन नवी मुंबई या टीमची धावसंख्या. अंकुरचा हा चेंडू यावेळेस मात्र झेलचीतच्या रूपात जावेद बाद होतोय. मोठा हादरा बसतोय. फलंदाजी करणारा टीमचा कर्णधार मात्र तंबूच्या दिशेने जावेद. नवीन फलंदाज मैदानात जाताना राजू गोयल मैदानात जाताना दिसतात. आपण पाहू शकाल सातत्याने विकेटचं पतन ट्रायडन नवी मुंबई या टीमचं अजून एक खेळ दाखवतोय. एका इकडे कृष्णा सातपुते किल्ला लढवतोय परंतु एकेरी दुहेरी धावा येताना दिसतात. अजूनही बॅट तडपलेली नाही. कृष्णा सातपुते सातत्याने प्रवास करत असतो. साता समुद्रा पलीकडचा प्रवास, एका इकडे महाराष्ट्रातला प्रवास, एका इकडे भारताच्या कानाकोपऱ्यातला प्रवास आणि त्या प्रवासातून हे मोठं क्रिकेट खेळलं जातं कृष्णा सातपुतेच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 29. सध्या मात्र पारड जळ मी म्हणेन रायगड बाग 11 तलोजा. बाग हे नाव ज्यावेळेस येतं त्यावेळेस सातत्याने आठवण होते उस्मान पटेलची, सातत्याने आठवण होते ताहिर शेठ पटेलची, सातत्याने आठवण होते नच्चू पटेल यांची. त्यांच्या माध्यमातून मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं तळोजाच्या धर्तीवर. 32 संघ खेळतात आणि अप्रतिम असं आयोजन असतं नाईट म्हणजेच रजनी क्रिकेटचं. आणि तोच संघ इथे खेळतोय उस्मान. त्याचा संघ चालक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय संघनायक. संघाची धावसंख्या 29. षटक क्रमांक सध्या प्रगती पथावर आहे. चौथं षटक प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा डावखुरा फलंदाजसाठी अंकुर सिंग. उत्तर प्रदेशाच्या माध्यमातून देखील सातत्याने चांगलं क्रिकेट खेळला हा खेळाडू अंकुर सिंग. रायगड कामोठे विभागात स्थित असलेला हा खेळाडू आणि खरोखर चांगलं क्रिकेट सध्या मी म्हणेन रायगड टीमचं देखील. या टीम मध्ये 2 पप्पू उरणच्या विभागातून खेळण्यासाठी सज्ज. कळंबोलीचा खेळाडू मन्नी देखील खेळण्यासाठी सज्ज झालाय. मला वाटतं दुसरा डेड बॉल इथे घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून परंतु यानंतर मात्र डायरेक्ट नो बॉल घोषित केला जाईल. मातीवर बॉल पडला तर त्यावर षटकार जर लगवला तर त्या धावा देखील ऍड होतील याची नोंद घ्या फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. तर हा या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी धावा चेस करायच्या आहेत. मोठी मॅच आपल्या समोर. सेमीफायनल नंबर 2. पहिली सेमीफायनल जिंकली ग्रामीण विभागातून गावदेवी धारावी टीमने.
पुन्हा एकदा येतोय अंकुर. फुलटोस होता त्याला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह एक धाव पूर्ण करताना दिसतात राजू गोयल. एक धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. आणि मगाशी चंदू सरांनी सांगितलं होतं 50 धावा एक चांगलं टार्गेट असू शकतं या मॅचचा विचार केला सेमी फायनलचा तर. आणि या 50 धावा काढण्यासाठी घाम मात्र गाळावं लागेल कुठेतरी कृष्णा सातपुतेला. चांगली इनिंग इथे बिल्ड करावी लागेल. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. कृष्णा सज्ज होतोय अंकुर सिंगच्या समोर. टेनिस क्रिकेट विश्वातलं हे वादळ पुन्हा एकदा सज्ज होताना धावसंख्येला आकार दिलाय 30 धावा. पुन्हा एकदा चांगली लाईन बॅटची कडा घेतली. कृष्णा स्वतः चालत सुटलाय. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. एका मोठ्या खेळाडूची आणि अखेर फलंदाज बाद होतोय. फलंदाज तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या 30 वर स्थिर. इथे मात्र रबर बॉल टेनिस क्रिकेट यामध्ये थोडासा फरक जरूर जाणवला कारण कृष्णा सातपुते अडकळत खेळताना दिसला. हाच कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र वेगवेगळे फटके मारताना दिसला. आणि मगाशी चंदू सरांनी सांगितलं होतं की काही फटके हे स्वतः बनवलेत कृष्णा सातपुतेने. आगळे वेगळे फटके त्यांनी लगवले टेनिस क्रिकेट विश्वात. परंतु इथे मात्र थोडासा निराशाजनक खेळ त्याच्या माध्यमातून. तर संघाची धावसंख्या 30. नवीन फलंदाज विजय पावले. विजय पावले एक घातक फलंदाज. पालीच्या मैदानावर केलेली खेळी 30 धावांची आवश्यकता असताना लगवलेले 5 षटकार एक महत्वपूर्ण खेळी. विजय पावलेची टेनिस क्रिकेट विश्वातली कोण विसरणार. तोच खेळाडू सांगली जिल्ह्यातला मांगले गावातला खेळण्यासाठी सज्ज होताना दिसेल. परंतु नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने स्ट्राईक एंडला फलंदाज आहे राजू गोयल. अनुभवाची शिदोरी असलेला फलंदाज. डावखुरा फलंदाज. आणि या मॅच मध्ये कुठेतरी डावखुरा फलंदाजाला दमखम दाखवावं लागेल. शेवटचं षटक टाकण्यासाठी शिरोविक सज्ज होताना दिसेल. लास्ट ओव्हर 5वं षटक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30. ठीक 5 वाजता या स्पर्धेची फायनल चालू होईल. गावदेवी धारावे संघ विरुद्ध या मॅच मधून जिंकणारा संघ. 4 वाजता मात्र 40+ 2 मॅच खेळवल्या जातील. त्या मॅच मात्र 3-3 षटकाच्या असतील. आणि लगेचच 5 वाजता फायनल मॅच चालू करण्यात येईल. तर आपण पाहू शकाल या अगोदरचं षटक टाकलं होतं अंकुर सिंग याने. उत्तर प्रदेश मध्ये जाऊन याच हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक देखील मिळवली होती आपल्या गोलंदाजीच्या भरोश्यावर. एवढ्या मोठ्या दर्जाचा खेळाडू अंकुर सिंग. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. धन्यवाद श्रीकांत सर. अतिशय अमूल्य वेळ तुम्ही आमच्या क्रिकेटसाठी दिलात. आपला आभार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर असेल 5वं. तर गोलंदाज येतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी शिरवैक आणि फलंदाजी करण्यासाठी राजू गोयल. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पाहूया पंचांचा इशारा मात्र येताना दिसत नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना दिसते. पहिला बॉल निर्धाव चेंडू. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या 30-30. आता मात्र पूर्णपणे जखून ठेवलंय. हीच जबाबदारी राखली सातत्याने क्रिकेटमध्ये रायगड टीमने. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप 1 रन पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. आणि इथे मात्र व्हाईट +1 2 धावा मिळतील. 25व्या क्रमांकाचा नियम. त्याचबरोबर मिळालेली 22ची धाव. 2 धावा संघाच्या खात्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर. 32. लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद झाले ट्रायडन नवी मुंबई संघाची. सध्या मी म्हणेन थोडासा बॅकफुटवर आहे ट्रायडन नवी मुंबई संघ. या 5 बॉल मध्ये जर 1-2 षटकार लागले तर पुन्हा एकदा चांगली स्थिती पाहायला मिळेल. परंतु ही क्षमता आहे विजय पावले मध्ये. विजय पावले पालीच्या मैदानावरचे 5 षटकार कोण विसरेल या खेळाडूचे एसपी विरुद्ध. मात्र चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक. 1 धाव ते पूर्ण करण्याचा प्रयत्न. परंतु रनआउट. फलंदाज मात्र विजय पावले बॅक टू द पॅव्हिलियन. खराब क्रिकेट. धावसंख्या 32. आपण पाहू शकाल 1-1 धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं. आम्ही सातत्याने सांगत असतो
राजकारणात म्हणजेच लोकशाहीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये एका गुणाला, कारण एका एका गुणाने देखील विद्यार्थी फेल होताना आम्ही पाहिलेत, एका मताने आम्ही उमेदवार पडताना पाहिलेत, क्रिकेटमध्ये एका धावेने आम्ही कॅप्टन रडताना पाहिलेत. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. धाव मात्र मिळत नाही. संघाची धावसंख्या 32 32 धावा फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज मैदानात चाललाय. कल्पेश माहुलकर, मॅन फ्रॉम माहुलगाव, माहुल विभागातला एक आगरी कोळी खेळाडू ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. माहुल गावात खेळताना, त्या परिसरात खेळताना, ग्रामीण विभागातून खेळताना कल्पेश माहुलकर उर्फ कडक. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेट. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. तेवढीच चांगली गोलंदाजी शिरोविक याची पाहायला मिळते. खराब क्रिकेट इथे सध्या ट्रायडंट नवी मुंबई या टीमचं पूर्णपणे जखून ठेवलंय. यावेळेस आपण पाहिलं असेल हा संघ अतिशय चांगल्या जोमात खेळ करत होता, परंतु सेमी फायनल मध्ये आल्यावर एका मोठ्या मॅचचं प्रेशर आहे या टीमवर आणि ते प्रेशर पूर्णपणे साफ दिसतंय. एका इकडे घातक गोलंदाजी रायगड विभागातून आणि आपण पाहू शकाल रायगडचे प्रेक्षक यष्ट्यांच्या मागे मात्र आनंद घेत आहेत. तळोजाचे अनेक प्रेक्षक आहेत, त्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र होईल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु दोनच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावा संघाच्या खात्यात. धावसंख्या 34. समजदारीचे क्रिकेट. 34 धावा फलकावर लागल्यात. शांत क्रिकेट. या हलक्याशा पावसांच्या सरी, अतिशय चांगलं वातावरण, क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण मी म्हणेन. सध्या पावसाळी स्पर्धा आपण भरवतोय आणि पावसाची अपेक्षा होती प्रेक्षकांना देखील. सातत्याने पाऊस कोसळतोय या नवी मुंबईत देखील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना. टमाटर आउटसाइड ऑफ स्टंप, फुलटोस. पाहूया पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक धाव अवांतर रूपात मिळेल, संघाच्या खात्यात मिळेल. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 35. लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झालेत. 35 धावा फलकावर लागल्यात. कल्पेश माहुलकर नॉन स्ट्राईक एंडला, मॅन फ्रॉम माहुल. तर एका इकडे राजू गोयल खेळण्यासाठी सज्ज होताना. थोडासा अडखळत खेळ इथे राजू गोयल यांचा देखील. तर गोलंदाज सज्ज होताना शिरोविक. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. इथे रनआउटची संधी असेल आणि फलंदाज राजूला तंबूच्या दिशेने जावं लागेल. तर यानंतर 40+ पहिली सेमी फायनल होईल. 40+ कॅप्टन या स्टेजवर आला असाल तर लवकरात लवकर. स्थानिक नगरसेवक, या नगरीतले कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, शिरवणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अविनाशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. 1 लाख रुपयाची, लाख मोलाची पहिली स्पर्धा नवी मुंबई रबर बॉल स्पर्धेमध्ये. गोलंदाज शिरविक सज्ज होतोय कल्पेश साठी. चांगला फटका कल्पेशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि इथे मात्र अप्रतिम झेल तिथे टिपला क्षेत्ररक्षक एक्को सोलंकी याने. आणि इथे मात्र फलंदाज कल्पेश माहुलकर बॅक टू द पॅव्हिलियन. तंबूच्या दिशेने जाताना. धावसंख्या 35 आणि टार्गेट असेल 36 धावांचं. 36 धावांचं लक्ष. 30 चेंडू 36 धावा. एका इकडे साजिद बाग 11 तळोजा, तर एका इकडे मात्र टीम असेल ट्रायडंट नवी मुंबई. पण पाहू शकाल कृष्णा सातपुतेचं आगमन या मॅच मध्ये झालं. जो संघ अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये चांगला खेळ करत होता तो थोडासा बॅकफुटवर. तर सामना वृत्तपत्राचे पत्रकार दाळकुंडे साहेब इथे आगमन झालं. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपण पाहू शकाल शिवसेनेचं मुखपत्र सामना, त्याचे पत्रकार इथे उपस्थित झालेत. दाळकुंडे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. आपला इथे सन्मान केला जाईल.
तर प्रमोद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भगवी शाल, शिवसेनेचं प्रतीक, भगवा रंग आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे पत्रकार दारकोंडे साहेब यांना. सामना वृत्तपत्राचे हे पत्रकार. आपण पाहू शकाल मॅच अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये ही स्पर्धा आणि सेमीफायनलची मॅच रंगत असताना ट्रायडंट नवी मुंबई संघाने टार्गेट ठेवले 36 धावांचं. 30 चेंडू 36 धावा. या मॅच मध्ये एकाएकडे बलाढ्य संघ समोर खेळतोय. साजिद बाग 11 तळोजा आणि सलामीची जोडी मैदानात चालले. त्यामध्ये सामना करण्यासाठी उस्मान पटेल आणि त्याच्याबरोबर खेळण्यासाठी योगेश पवार. ज्या खेळाडूने काल 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला, झेल सोडल्यानंतर अप्रतिम फटकेबाजी योगेश पवारने केली. महाराष्ट्र रणजीपटू त्याचबरोबर DY पाटील चा देखील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे योगेश पवार या मॅच मध्ये. आणि उस्मान पटेल तळोजाचा टायगर, रायगडचा टायगर सध्या मैदानात, ज्याने मात्र केसीएन ट्रॉफी मध्ये शतक लगवलं आणि काल मात्र SP संघाच्या विरुद्ध अप्रतिम फटकेबाजी केली. तर पहिला आवाज तुमच्या समोर 2 षटकांसाठी पुन्हा एकदा चंद्रकांत शेटे म्हणजे चंदू शेटे घाटकोपरवरून पुन्हा एकदा शिरवणे विभागातून तुम्हाला घेऊन चलतील या सेमीफायनल 2 कडे. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. तर कौतुक करावे लागेल या ठिकाणी रायगडच्या गोलंदाजाचं, साजिद 11 तळोजा या संघातील गोलंदाजांचं. भल्या भल्या फलंदाजांना जखडून ठेवलं, बांधून ठेवलं आणि सीमित ठेवण्यात आलेलं आहे. कालपासून ज्या खुल्या गटातील स्पर्धा सुरू आहेत आणि या खुल्या गटातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. आणि कमी धावसंख्येचा जर विचार केला 35 धावा झाल्या आहेत. 36 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. आणि कमी धावसंख्येचा जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर विचार केला तर टेस्ट क्रिकेटमध्ये 26 धावांवर न्यूझीलंड संघ बाद झालेला आहे कमी धावसंख्येमध्ये. वन डे क्रिकेटचा विचार केला तर 34 धावांवर झिम्बाब्वे संघ बाद झालेला आहे. आणि T20चा विचार केला तर 39 धावांवर नेदरलँड संघ हा संपूर्णपणे बाद झालाय. परंतु या ठिकाणी या स्पर्धेतील सर्वात कमी धावा ट्रायडंट नवी मुंबई या संघाच्या झाल्यात. परंतु हा खेळ क्रिकेटचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी एखादा संघ फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी नक्कीच घेऊ शकतो. तर ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. आज या ठिकाणी काय होतंय ते पाहायचं आहे. कमी धावसंख्या जरूर आहे परंतु गोलंदाजाचा तोफखाना ट्रायडंट नवी मुंबई संघाकडे देखील आहे. परंतु रायगड संघाचे फलंदाज अर्थातच साजिद 11 तळोजा संघाचे फलंदाज देखील तेवढे जबरदस्त आहे. अर्थातच सर्वांचा लाडका आणि गेली 2 ते 3 वर्ष रायगडच्या ज्या फलंदाजाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलंय अर्थातच सर्वांचा लाडका उस्मान फलंदाजीसाठी सज्ज होता. तर गोलंदाजीसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस सांगली विजय पावले फ्रॉम मांगले गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि या ठिकाणी मात्र स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल प्लस 1 धाव आणि अकाउंट ओपन होते अवांतर धावेने. कालपासून ही बरेचशी बऱ्याच सामन्यामध्ये पहिली धाव ही अवांतरच्या रूपात झाली आहे. या इनिंग मध्ये ते पाहायला मिळतं. विजय पावलेचा हा चेंडू स्वैर होता प्लस 1 धाव देखील मिळाली. 2 धावा मिळत आहेत. 36 धावांचं आव्हान समोर असताना तर सज्ज होतो योगेश पवार. एक शैलीदार फलंदाज, दिग्गज फलंदाज आणि मॅच कशी पुढे घेऊन जायची याची पुरेपूर जाणीव असलेला खेळाडू. काल आपण पाहिलं पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्यात येते आणि आणखीन एकदा अवांतर धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावा अवांतरच्या स्वरूपात पुन्हा पाहायला मिळत आहेत. व्हाईट प्लस 1 अशा 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचा चेंडू टाकून झालेला नाहीये. पाठीमागे कीपरच्या पाठीमागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडस बाजूला व्हायचंय. यष्टीरक्षकाला थोडासा प्रॉब्लेम अडथळा निर्माण होतोय आपल्यामुळे. थोडस पाठी व्हा किंवा अजून थोडेसे बाजूला व्हा. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने आपण व्हा. 4 धावा धाव फलकावर झालेले आहेत. अतिशय सुंदर असं क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळतं आणि या आयोजनाबरोबर चांगल्या मॅचेस देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या. विवेक सुतार साहेबांनी मात्र पुन्हा एकदा पारितोषिक जाहीर केलेलं आहे. लगातार 3 षटकार मारल्यानंतर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. व्हाईट बॉल स्वैर मारा पुन्हा एकदा. विजय पावलेचं षटक काही अजून चालू होत नाहीये कारण 5 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. कोणताही चेंडू झालेला नाहीये.
पावसाळी क्रिकेट आहे म्हणून याला पावसाळी क्रिकेट म्हणतात. पावसाळी क्रिकेट सर्वांना जमतं असं काही नाहीये, कारण या क्रिकेटमध्ये टेनिस बॉलचं क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेट थोडासा फरक जाणवतो. सातत्याने तुम्ही ज्या वेळेला रबर बॉलचं क्रिकेट खेळाल, पावसाळी क्रिकेट खेळाल, तेव्हा तुम्ही या क्रिकेटमध्ये निष्णात होऊ शकता. आता पावसाळी क्रिकेटमध्ये देखील बरेचसे पार्ट आहेत. पावसाळी क्रिकेट ज्या वेळेला सुका चेंडू असतो, सुका विकेट असते, त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. पावसाळी क्रिकेट पाऊस पडतो त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. पावसाळी क्रिकेट मातीच्या विकेटमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. पावसाळी क्रिकेट सिमेंटच्या विकेटमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. या पावसाळी क्रिकेटमध्ये बरेचसे रंग आहेत. आणखीन एक चेंडू स्वैरच्या स्वरूपात विजय पावलेचं षटक मात्र काही सुरू होत नाहीये. 6 धावा धाव फलकावर झाल्यात. कोणताही चेंडू टाकून झालेला नाहीये. 30 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता. तर साजिद 11 तळोजा संघाच्या पाठीराख्यांनी खेळाडूंनी जल्लोष आतापासूनच सुरू केलेला आहे. तर व्हाईट बॉल आणि हा पकडून म्हणजे आणखी 2 व्हाईट बॉल जर टाकले विजय पावलेने तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक किरण मेहर यांच्याकडून देण्यात येणार आहे. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 8 धावा. कोणताही चेंडू टाकला जात नाहीये विजय पावले याच्याकडून. ज्या गोलंदाजाची गोलंदाजी खेळणं म्हणजे फलंदाजाच्या मनात धडकी बसते, परंतु ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय. टप्प्यावर लक्ष केंद्रित होत नाहीये, वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय आणि तो प्रयत्न करत असताना मात्र धावसंख्या संघाची झाली आहे ती 10 धावा. कोणताही चेंडू टाकून झालेला नाहीये. इतिहास असेल कदाचित, कोणताही चेंडू टाकलेला नाहीये आणि 10 धावा धाव फलकावर कुणाची. आणि आताचा चेंडू जर व्हाईट बॉल टाकला तरी देखील पारितोषिक आलेलं आहे. तर पाहूया 10 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. कोणताही चेंडू विजय पावलेचं षटक अजून सुरूच झालेलं नाहीये. 36 धावांची आवश्यकता असताना मोठा फटका, बिग हिट, उस्मानच्या बॅट मधून निघालेला हा फटका. झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र जरूर या ठिकाणी झाला. राजू गोयल याच्याकडून झेल सुटतोय आणि किरण मेहर देखील सुटलेले आहेत. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. पहिला चेंडू पडतोय. 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ज्या लढतीची एक जबरदस्त लढत होईल अशी अपेक्षा होती ती एकतर्फी होताना पाहायला मिळते. कारण आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वच खुल्या गटातील लढती तुम्ही पाहिल्या तर जबरदस्त पाहायला मिळाल्या, परंतु या लढतीत कमी धावसंख्या पाहायला मिळते आणि त्या कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना बऱ्याचशा अवांतरच्या धावा. आणि व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा. आता धावसंख्या झाली ती 13 पैकी 12 धावा या अवांतरच्या स्वरूपात आहे. आणि कालपासून जर आपण पहिल्या मॅच पासून पाहिलं तर बऱ्याचशा धावा अवांतरच्या स्वरूपात, व्हाईट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. आता याची बरीचशी कारणं आहेत. याची कारणं म्हणजे गोलंदाजाला रनअप घेताना अडथळा निर्माण होतोय. त्या ठिकाणी चिखलामधून रनअप घ्यायचा आहे, ओल्या बॉलने गोलंदाजी करायची आहे. सुरेख फाटका ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय उस्मानच्या बॅट मधून आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. साजिद 11 तळोजा अर्थातच बाग 11 तळोजा, उस्मान पटेलचा हा संघ, अर्थातच निलेश परदेशीचा हा संघ चांगला कामगिरी करतोय. आणि पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न चपळतेने उस्मान धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना धाव बाद होतोय. आणि ज्या उस्मानची फलंदाजी पाहण्यासाठी बरेचसे चाहते या ठिकाणी झालेत, परंतु उस्मानने निराशा केली आहे. धाव बाद. आपल्या संघासाठी 1 धाव वाढवायची हा प्रयत्न जरूर त्याचा होता, परंतु तसं होऊ शकला नाही. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा धाव फलकावर. तर बाद होतोय मात्र या ठिकाणी उस्मान धावबाच्या रूपात बाद होतोय. 15 धावा पहिलं षटक सुरू असताना झालेल्या आहेत. 36 धावांचा आवश्यकता असताना उस्मान बाद. आणि उस्मानची जागा घेण्यासाठी आणखीन एक मातब्बर लेदर बॉल क्रिकेट मधील खेळाडू, खोपोलीचा प्रसिद्ध खेळाडू संजय सोलंकी उर्फ एकू फलंदाजीसाठी मैदानात जातोय. उस्मान धावबाच्या रूपात बाद होतोय. निराश झाले त्याचे सर्व चाहते, समर्थक.
कदाचित अंतिम फेरीत त्याची फलंदाजी पाहायला मिळो आणि फलंदाजीसाठी मैदानात जात होतो एको. 36 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. विजय पावले पहिलं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा लाजबाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये गेली 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन, क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम नवी मुंबईत रबर बॉलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी मात्र पावसाळ्यात काही काळ क्रिकेट शांत असायचं, परंतु आता पावसाळ्यात देखील खूप मोठमोठ्या स्पर्धा होऊ घातलेल्या आहेत. आजची कडा घेतली जात आहे. स्लिपच्या सेकंड स्लिपच्या दिशेने मात्र चेंडू जरूर गेला होता. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जो विजय पावले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या मनात धडकी भरवतो तो मात्र आज बऱ्याचशा अवांतरच्या स्वरूपात या ठिकाणी धावा देताना आपण पाहतोय. ही खासियत आहे पावसाळी क्रिकेटची. पावसाळी क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळत असतात जे तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळू शकत नाही, ते पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळू शकतं. विजय पावले पुन्हा एकदा योगेश पवार साठी अतिशय सुंदर फलंदाजी केली होती काल. सुरेख फटका. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विजय पावलेचं पहिलं षटक सुरू आहे. पहिलं षटक सुरू असताना 17 धावा अवांतरच्या रूपात बऱ्याचशा धावा खर्च केल्या आणि त्यानेच मात्र या ठिकाणी धावसंख्येने आकार घेतलाय. आणि व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विजय पावले आणि अवांतर धावा. सुरेख फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक घेतोय गौरव शुक्ला. तब्बल विजय पावलेचा देखील हा विक्रम असणार आहे. एका षटकामध्ये अवांतर धावा म्हणजे 9 व्हाईट बॉल तब्बल विजय पावलेचे पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. 9 व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटमध्ये होऊ शकतं आणि ज्या खेळात काहीही होऊ शकतं त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. मी नेहमी सांगत असतो अनिश्चिततेने भरलेला खेळ जे तुम्हाला कुठेही पाहायला मिळू शकत नाही ते क्रिकेटमध्ये पाहायला मिळू शकतं. आताचा चेंडू जर पाहिला तर अधिक वेगवान पद्धतीचा हा चेंडू आणि निर्धाव चेंडू आणि अशा तऱ्हेने विजय पावलेचं षटक मात्र संपलेलं आहे एकदाच आणि धावसंख्या झाली तोपर्यंत 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये 9 व्हाईट बॉलचा समावेश देखील होता. 19 धावांवर पहिलं षटक संपतंय आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 4 षटकं आणि 17 धावांची आवश्यकता. पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. गौरव येतोय गोलंदाजी मार्गवर. उस्मान पटेलचा संघ मात्र विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करतोय. विजेतेपद त्यांना नक्कीच दृष्टिक्षेपात पाहायला मिळेल. अंतिम फेरीचे दरवाजे कारण गावदेवी दारावे अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय. त्यांच्या विरुद्ध कशा प्रकारचा सामना. अकोट टप्प्याचा हा चेंडू मिड विकेट झोन मध्ये खेळला जातोय. संजय सोलंकीच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. चंदू सर अजून एक खेळाडूंसाठी सुवर्ण संधी लागून आलेली आहे. अब्दुल हुद्रुस शेख साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पारितोषिक जे फायनल पर्यंत जे खेळाडू आहेत ज्या आपण वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत त्यामध्ये देण्यात आलेले आहेत ते 10,000 रुपये आमच्या माध्यमातून डिवाइड केले जातील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सिक्सर किंग, मालिकावीरासाठी. तर बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून या ठिकाणी आपण पाहतोय
विवेक सुतार असतील, किरण मेहर असतील यांच्या माध्यमातून देखील बक्षिसांची लोट जातानंतर उत्कृष्ट फटका योगेश पवारच्या बॅट मधून निघालेला हा फटका 2 धावांसाठी पंच विश्वनाथ ठाकूर घोषित करतायत. सुरेख फलंदाजी योगेश पवारची पाहायला मिळते आणि योगेश पवारची फलंदाजी तुम्ही रबर बॉल मध्ये म्हणजे टेनिस बॉलच्या तुलनेमध्ये रबर बॉलची फलंदाजी थोडीशी जास्त खुलताना पाहायला मिळते. आमचे मित्र सुनील चावरी या ठिकाणी कळवतील, कारण 40+ शिरवणे सानपाडा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. ऑन साइडच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. 1 धाव मिळेल. शिरवणे आणि सानपाडा 40+ चा सामना होईल तर विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी. गौरव शुक्ला एकुसाठी रबर बॉलचं क्रिकेटचं आयोजन अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्या ज्या गोष्टी आयोजनामध्ये पाहिजे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. सिमेंटची विकेट जी पावसाळी क्रिकेटमध्ये आवश्यकता आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिशय चांगली पंचांची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगलं समालोचन पाहायला मिळालं, चांगले गुणलेखन पाहायला मिळालं, चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळाल्या, चांगलं प्रेक्षक पाहायला मिळालं आणि आयोजकांकडून प्रेक्षकांसाठी अक्षरशः जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली. म्हणजे कुणालजी सर्व गुण संपन्न स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कृष्णा सातपुते आणि बाद होतोय मात्र या ठिकाणी एकू संजय सोलंकी बाद होतोय. धक्का बसतोय मात्र या ठिकाणी साजिद इलेव्हन तळोजा संघाला. आलेल्या तमाम मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत. तर आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टेनिस क्रिकेटचे स्टार या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणजे काल शिर्डीचा खेळाडू या ठिकाणी आला, इंदापूरहून एजाज कुरैशी आला, कुर्डुवाडीवरून कृष्णा सातपुते आला, योगेश पेनकर महाडवरून या ठिकाणी आला, विजय पावले सांगलीवरून आला, सुमित ढेके नाला सोपाऱ्यावरून आला, तर पालघरवरून मात्र गौतम देखील या ठिकाणी आला. म्हणजे असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले. तर फलंदाजीसाठी जातोय बंटी. बंटी मैदानात जातोय. योगेश पवारच्या मदतीला. संघाची धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे. 23 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे आणि हे सर्व आयोजनामध्ये पाहायला मिळतं. आणि ज्या ज्या वेळेला नवी मुंबईत क्रिकेटचं आयोजन असतं या सर्व गोष्टी नेहमीच पाहायला मिळत असतात. सर्व गुण संपन्न आयोजन पाहायला मिळत असतं. मोठमोठ्या पारितोषिक रकमेच्या स्पर्धा पाहायला मिळत असतात नवी मुंबईमध्ये. ही खासियत आहे नवी मुंबईच्या क्रिकेटची. सुरेख फटका ऑन साइडच्या दिशेने स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न योगेश पवार यांच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय बंटी आणि योगेश पवार यांच्या माध्यमातून एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित केले जाते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. 24 धावांवर संघाची धावसंख्या. दुसरं षटक मात्र या ठिकाणी संपत आहे. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. ती 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पावसाळी क्रिकेटचं घमासान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर 40+ देखील सामने पाहायला मिळत आहेत. तर यानंतर मी तुम्हाला घेऊन जातोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद सर. 24 धावा इथे फलकावर लागल्यात. टार्गेट इथे चेस करायचंय 36 धावांचं. 12 धावांची अजून आवश्यकता असेल. आपण पाहू शकाल एका इकडे योगेश पवार हा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि या खेळाडूचं आपण जर वर्णन केलं तसे घातक फलंदाज आहे. हा लेदर क्रिकेटचा टाटा स्पोर्ट विरुद्ध ए डिव्हिजन टाइम शील्ड खेळत असताना 180 धावा याने पूर्ण केल्या होत्या आणि DY पाटील हा संघ जिंकला होता. लेदर क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणूनच की काय हा खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाला जास्तीत कमी वेळ देतोय आणि जर पाहिलं तर जास्तीत जास्त क्रिकेट मात्र लेदर क्रिकेटचं खेळलं जातं याच्या माध्यमातून. तर 180 धावा ए डिव्हिजन टाइम शील्ड मध्ये DY पाटील टीम साठी याच्या माध्यमातून टाटा स्पोर्ट्सच्या विरुद्ध करण्यात आल्या होत्या. ही देखील माहिती आम्हाला मिळते. संघाची धावसंख्या 24. स्ट्राइक एंडला फलंदाज बंटी आणि गोलंदाज येतोय प्रिन्स. तर प्रिन्स येतोय. करावे 48 नवी मुंबईतील हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर डावकुरा हाताचा गोलंदाज. शिरवणे टीमचा खेळाडू
कर्णधार इथे उपस्थित आहे. सानपाडा 40+. लास्ट कॉल आपल्या टीम साठी. पहिल्याच बॉलवर इथे मात्र प्रिन्सच्या विरुद्ध प्रहार. चेंडू सीमारेषा पार. बंटीच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. वेस्ट इंडिज कॅरेबियन क्रिकेट मध्ये तुम्ही पाहिलं असेल भोंगू वाजताना आणि इथे मात्र तसंच काहीच चित्र पाहायला मिळतंय. परंतु त्याच्यावर थोडीशी बंदी आहे नवी मुंबईमध्ये, कारण सकाळीच पोलीस येऊन गेलेत. पनवेलचा डीजे ब्रावो आहे तो असं कळवण्यात येत आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांच्या दिशेने स्वैर मारा घोषित करतायत. 2 धावा मिळतील. संघाच्या खात्यात धावसंख्या 32. दुसरी सेमीफायनल थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते या स्पर्धेचा विचार केला तर. परंतु कालची जी शेवटची मॅच होती 57 धावांचा खेळ सुमित ढेकलेचा तुम्ही पाहिला असेल. 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक विवेक सुतार साहेब किरण मेहर यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. त्या खेळाडूला अप्रतिम फटकेबाजी केली होती. 19 बॉल मध्ये 57 धावा आणि ते पहिलं अर्धशतक होतं या स्पर्धेचं. चांगला फटका परंतु टाइम थोडासा मिस होत आहे. हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज मात्र बाद. योगेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज प्रफुल्ल ठाकूर, मॅन फ्रॉम उरण. उरणचा हा खेळाडू. 2 पप्पू उरण विभागात खेळतात. एक सोनारीचा पप्पू आणि हा प्रफुल्ल ठाकूर. हे 2 पप्पू. आणि इथे मात्र जरूर चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करताना तळोजाचा हा संघ, रायगडचा हा संघ साजिद बाग 11 तळोजा या नावाने खेळण्यासाठी सज्ज होतोय. पण पाहू शकाल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं. आणि जवळपास मी म्हणेन दार उघडलेत फायनलचे. साजिद बाग 11 तळोजा या टीमने. धावा झाल्यात 32. फक्त 4 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा प्रिन्स येतोय बंटीसाठी. मात्र चांगली लाईन, चांगली लेंथ, चांगला टप्पा, अचूक दिशा, निर्धाव चेंडूची सांगता होताना संघाची धावसंख्या 32. 4 धावा अजूनही करायच्यात ही मॅच जिंकण्यासाठी. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी संघाला धारावी विरुद्ध फायनल असेल जिंकणाऱ्या टीमची ठीक 5 वाजता. आता मात्र उजव्या यष्टी बाहेर बॉल चाललाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. सानपाडा संघ आपल्यासाठी लास्ट कॉल असेल, कारण मगाशीच आपल्याला सांगण्यात आलं होतं ठीक 4 वाजता सेमी फायनल इथे खेळवण्यात येईल. अन्यथा आम्ही फायनल चालू करणार आहोत 40+ ची. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय पॉइंटच्या वरून. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. तर भिंतीला डायरेक्ट लागला असेल तर षटकार, खाली पडून लागला असेल तर 2 रन. पाहूया तिथले प्रेक्षक आम्हाला काय सांगतायत. संयोजक विचारतायत आमच्या प्रेक्षकांना, कारण प्रेक्षकांची मोठी भूमिका आहे. सहयोग अपार्टमेंट च्या दिशेने जी भिंत आपल्याला पाहायला मिळते संरक्षण भिंत, तिला फुल टोस लागला तर षटकार आणि टप्पा पडून लागला तर 2 धावा. पाहूया पंचांचा निर्णय. 2 की 6, 2 की 6 आणि या 2 रन. 2 धावा इथे मात्र मिळतील. संघाच्या खात्यात धावसंख्या 35. 1 धावेची अजूनही आवश्यकता असेल. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा प्रिन्स सज्ज होताना दिसेल. ही सेमी फायनल नंबर 2. जिंकणारा संघ फायनल मध्ये अगदी उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय आणि फायनल मध्ये दाखल झालाय. साजिद बाग 11 तळोजा. रायगड संघ वेल प्लेड. अभिनंदन या टीमचं आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. ट्रायडन नवी मुंबई, सुरेश राणा सर आणि त्याचबरोबर तुमच्या संघाचा देखील आभार व्यक्त करेन. चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. वेल प्लेड ट्रायडन नवी मुंबई देखील.